बोलले की शिंदेना यांनी मोठं होऊ दिलं नाही, तर मग हे कोण, देवेंद्र फडणवीस का? आणि दुसरं कोणी मग आडून काही शब्द नसतो भाऊ. देवेंद्र फडणवीस आडून शब्द नसतो. भाजप माझा आडून शब्द कधीच नसतो. जे आहे ते क्लिअर असतंय. असं मी कधीच लपवत नाही. आणि ते काय तेच म्हणतात मग मी देईन नाव सांगून त्यांच्या मंत्र्याचे मग कापा कापा तेच म्हणतात मला असं असं आहे. मग मला खोटं करायला गेलं मला काय माहित. मग हे भाजप मधले मंत्री आमदार म्हणतात, शिवसेनेचे शिंदे साहेबाचे पण आमदार खासदार मंत्री म्हणतात, अजितदादाचे मंत्री आमदार खासदार म्हणतात. हा मी देईन नाव सांगून कापा कापा. मग ते नाही म्हणल्यावर तिकून मी काय खोटं बोलतात. मला काय रे मागचे का बसा रे मागचे का बसा. मला काय करायचं खोटं बोलून. मला त्यांच्या राजकारणाची देणं घेणं नाही. मला मराठीशी देणं घेणं नाही. मराठ्यांचं त्यांनी सोयीचं करून द्यावं माझं काहीही म्हणणं नाही. मला राजकारण करायचं नाही. तुमच्या ढवळाढवळ करायची नाही. पण तुम्ही मराठ्यांचं प्रमाणपत्र घातलं की तुमचं ऐश्वर्य वैभव आम्ही घातलं. 29 तारखेच्या आंदोलनाची काय दिशा असणार आता, जालन्यात की मुंबईत? तर तो आहे घेऊन बोला आता का सांगितलं दिशा सांगितली ना आंदोलनाची. आयला ती जरा जरा संभ्रमच आहे. मराठीचे पोट्टे म्हणते मुंबई ऐकतच नाही. तर पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे, भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो. तुम्हाला काय करायचं. मी आंतरवालीत बसून मुंबईत बसून एका वाड्यात बसू. तुम्हाला काय आरक्षणाशी देणं घेणं. पण काही होऊ शकतो भाऊ. शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती. हा 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. सूत्र मात्र पक्क आहे. आमच्या सूत्र तुम्ही अशा टायमाला शोधा की बात जर उचलली आणि ट्रकवर टेम्पो ठेवून मुंबईकडे निघाले मला सूत्र फिरली. सूत्र मुंबईकडे निघाले का असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. आम्ही आणि बरं आम्ही मुंबईला कम नाही जायचं. मुंबईला कम नाही जायचं. आम्ही मुंबई आमची नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नाही. तर वर्ष आमची नाही. वर्ष आपली सगळ्याच. त्यात काय बंगला बंगला फडणवीस साहेब आपले, महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, वर्ष आपली सगळ्याची. मी त्यांच्या स्लॅपवर बसून कुशल करू शकतो. काय अडचण त्यांना. त्यांची टाकी असेल पाण्याची वर मी बंद नाही करणार. नळाचं पाणी कमी पडतं टाकीत पाणी भरू लागून देऊन ते पण डॉक्टर आहेत ना. डॉक्टर आहेत का काय तर घेतले काळी टूप घेतले तपाशी देत मला काय झालं, ताप कधी झाला का, वाहडा का काय का काय हरकत. त्यांनी का सेवा करू नये गरीब मराठीची. त्यांना संधी आली ना. आली का नाही संधी गरीब मराठ्यांची सेवा करायची. होय खोट आहे का. काय अडचण आहे. मुंबई आमची बघू द्या. बरेच बैल बघायचं राहते शेअर मार्केटचे इमान जरा बघू द्या ना. कोण कोण काय खातंय, कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री बघू द्या ना. कशा आहेत त्यांच्या खोल्या काय कोण बघितलं पाहिजे. उलट त्यांनी मोकळे केले पाहिजे बंगले. परवा झोपा 5 दिवस फक्त झाल्या उशाने होणार काय हरकत काय. उशा गाद्या त्यांच्याकडे वेगळे वेगळे वर बल्ब लावले असतात भाऊ विचित्र. माझ्या ते खाली वाकत येत झोंबत येत काय म्हणते नेऊ नका म्हणा. तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाही पोरं. बघू दे ना. काय अडचण काय. गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण. काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा टोन होण्याची. कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही. तुंबाची तर अजिबातच गार नाही. पक्क सूत्र आहे. सूत्र काहीही दिल्लीत सूत्र करू शकतो. आणि चारही बाजू सूत्र घुसायची वेळ याबारी. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही. सुरतच्या कधीच फोन केलेला नाही. मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भोपाळ ती नाही. हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो. गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही. ते सुद्धा वडगीने यायचा अंदाज आहे. काही नाही होऊ शकतं त्याला काय. अन्याय अन्याय असतो. आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीड झाली ना तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही. तो जातीलाच बाप मानतो. त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलग मराठी. फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं. मराठ्याला हातात घेऊ नये आणि हल्ले फुल्ल्याच्या भानगडीत आता फडणवीसांनी पडू नये.
एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढतात. हो, आता त्या कुटण्यात पडू नाही. किती मार्ग काढून लवकर गरिबाचं कल्याण करता येईल याच्यावर डोकं लावावं, ही आमची भावना आहे. तुम्हाला वाटत असेल बापरे आमच्या डोक्यात हवा गेली फेवा गेली. हवा मराठी इतके लोक टाकले, त्यांच्या डोक्यात एक हवा आहे बघा. आता मला दवाखान्यात जायचं एवढंच सांगतो, त्यांच्या डोक्यात हवा आहे. बहुमत हे आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि दुसरा एक शब्द आहे, सत्य पुढं शांतपण चालत नाही. मराठ्यांवरती आता वेळ आहे. मराठ्यांपुढं शांतपण सत्याचं चालत नाही दाखवून द्यायची. पुऱ्या जगाने बघितलं पाहिजे मराठ्यांपुढे शांतपण चालत नाही. मग बघूच बरं यांच्यात किती नळ्या येतात भरलेल्या, त्या बंदुकी नळ्या आणतात बघायला. नळ्या मागून लट केल्या आणि इकडं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दांडके रूमने काढल्या. भानगडीत पडू नका, मी धमकी नाही देत. तुम्ही आमच्या जीवारी वार केलाय, प्रमाणपत्र रद्द करू. तुम्ही जे करायला नको होतं ते वाटोळ करायचा अधिकार. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला आरक्षण नाही दिलं. आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं तर तुम्ही ते घालवायला नाही घाला, सुट्टी नाही. आणि सगळ्यांनी शांततेत कामाला लागा. आणि शेवटचा शब्द सांगतो, 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, आंतरवालीतच होणार, शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. ओके. आणि मला वाटतं आपण 27 तारखेला गोदापट्ट्याची बैठक लावून घ्यावं. आपल्याला स्वयंसेवक खूप लागणार आहेत. तुम्ही काय करा, गोदापट्ट्यातले सगळे लोक आपण आपल्या स्वयंसेवकाची यादी 27 तारखेला घेऊन या. याद्या करा स्वयंसेवकाच्या. कारण आपल्याला पाण्याचे टँकर, आता अँब्युलन्स, आमकं तमकं सगळं बघावं लागणार आहे. आपल्याला ग्राउंड, गाड्या लावायला हे सगळे कुठाने करायचे. काम लय मोठं आहे. त्यामुळे ही बैठक होऊन कामाला पोरं लावा लागते. कारण गोदापट्ट्यात आपल्याला भाकरीची पण व्यवस्था करावी लागणार आहे. कारण लोक काही भेटून आंदोलनाला माघारी जाणार आहे, पण काही आकडा असा इथंच राहणार आहे, ती जाणारच नाहीये. नाही नाही नाही, पोरं माणसं हे बारीनं वातावरण बिघडिलंय बावनकुळ्यांनी शिरसाट, फडणवीसाच्या सांगण्यावर आणि शिंदेच्या सांगण्यावर. त्यामुळे मराठी खरं असल्यामुळे रद्द केल्यामुळे चौकाळे. खोट्यात मराठी कधीच पडत नाही, पण खऱ्यात मराठी मागं सरकत नाही. कारण हे क्षत्रियाचं जातवान रक्त आहे. ते खोट्यात पडत नाही, खऱ्यात मागं सरकत नाही, मैदानच गाजवित आहे. म्हणून लोक लय मुकामी राहणार आहेत गोदापट्ट्यातल्या आपल्या 123 गावाला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त कोणाला जर इथं जेवणाची व्यवस्था करता आली करा. पैसे कोणाकडे देऊ नका. तुमच्याकडे एखादं येईल, मला तिकडे खर्च करायचा, गाड्या लावायच्या, मला जेव घालायचंय, स्टॉल द्यायचा, टेंट द्यायचा आहे आणि अन्न छंत्र चालवायचे आहे. ते चंद्रन फंद्र काही नाही. ज्याला जेव घालायचंय, जेव अन्नदाता मराठा आहे, त्याने स्वतः कुठले कोणी पाठव, इथं काय लावायचं लाव, लोक जेवतेने जाते, तुलाही सुख मिळत. कुणी फाळका फुळका आणणार नाही. इथं फाळक्याच्या हिशोबासाठी माझ्या विरोधात बोलायला लागले. हा, त्याच्यामुळं मला ते मी नंतर काढतो. 29 आंदोलन संपलं, सगळे पुरावे आलेत माझ्याकडे. कुणीकडून काय आणलंय, काय केलंय, सगळं सांगतो. कोणाचे टेंडर कुठे येतं, काय सगळं सांगतो. काय ठेवणार नाही, या जाती पुढे एक शब्द पडत ठेवणार नाही. हा, एक सगळ्याच ओपन करतो. माझ्या जवळचे बी लांबचे बी. जर बदल केला ना, जागेत बदल होईल, सगळं सिद्ध करून देतो. आणि मग मराठी बी तुमच्याकडे बघणार आहे. कशाच्या जीवावर फडफड करीत होता, कोणत्या नेत्याचं ऐकून करीत होता, पडळीचं ऐकून याच्यात कोण आहे, आणखी कोणाचं ऐकून कोण आहे. सगळे मंत्र्याचे बी नाव सांगतो. तुला कोणी बोलायला लावलं, काय केलं नाही, ओपन केलं मग बोला. मला 29च्या नंतर मी दवाखान्यात, कारण ऍडमिट झाल्यानंतर नीट झालो एकदा, चांगली मस्त प्रेस घेतो इथं. त्याच विषयावर क्लिअर पाहिजे, माणसाचा अर्थ क्लिअर असावा. आणि कोणत्याही मंत्र्याने सांगावं, मी अमुक अमुकला काम देण्यासाठी फोन केला, कोणत्याही. नाही तर समोरच्या तरी सिद्ध येऊन दाखव, समोर येऊ जाती पुढं. जसं मी आता समन्वय अभ्यासक दाखवले, क्लिअर काम असतंय आपल्याकडं. आपण सामाजिक काम सोडून कोणचंही सांगत नाही सरकारला. सामाजिक नाही सांगायचं, मग कोणतं सांगायचं, खेकडे करायचं सांगू काय नाही. अरे ज्याचे त्याचे आयपात आहे, ज्याचे त्याचे कोवत आहे, जेव जेव करतोय, खातोय, करतोय. का मराठीत मोठं व्हायचं नाही का? जेव त्याचं करतोय, ज्याच्या त्याच्या पद्धतीने. माझा रोल काय हे माझ्यासाठी फक्त महत्वाचं. बाकी त्यांच्या रोल बद्दल मी बोलणार नाही. माझा रोल काय
त्याच्या आज माणसाचं सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. जे दानशूर मराठा आहे, ज्यांना पाणी द्यायचं ते डायरेक्ट दानून टाक. कोणाच्या हातात देऊ नको. नाही धरी 1 लाख रुपये धर, 50,000 धरी 10,000 पाणी त्यांनी नेल्यावर तू तुपला आणून टाक. तुला भाकर जेव घालायचे, बिस्किट पोडा तर तूच आणून टाक इथं कुठे चट खाते. तुला अन्न आणायचं, जेवण आणायचं तूच आपलं कर. तुला आमटी भाजी खाऊ घालायची तर इथं तू एक कडाय फेडाय पाठवून दी आणि तिथंच करून घाल. लोकांनी पैसे देऊ नका. मी आज नाही सांगत. आणि ज्यांनी दिले ना तू त्याचा उद्योग बघ. मी देश सांगितलेलं नाही करू नको. मी दिल ते काय तू आधी कोण देश सांगितले. एकदम सोपं. मी कधीही कोणाला द्या म्हणत नाही. आणि ज्यांनी दिले ते बळ द्यायला लागलं मी काय करू त्यांना. मुळे मराठा समाजाने समजून घ्या. आलो तर आता ठीक, आता पाडलेल्या नाही आलो तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या. आंदोलन मात्र एकदम शांततेत होणार. चलो धन्यवाद. आता दादा सगळ्या खाली आठपाडीचा त्याचं पण तसंच. मला सांगा, मी जर 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर लाडभवनीन त्यांनी विखे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही चूक केली की करू नका. त्यांनी बावनकुळेंनी कलेक्टरला फोन करून सांगितलं. हे सांगतो तुम्हाला की बाबा हे NIC वर्गीय प्रमाणपत्र दे. 3 दिवसांनी मला माहिती झालं. लगेच पुन्हा फोन आला, सांगितलं आम्हाला तर सन्मानावं लागतं, कारवाई अप्रमाणित झाली पाहिजे. मी लगेच मला कळलं की फोन लावला. म्हणलं लाड हो, मला कलेक्टर आता बोललेत, बावनकुळे बी बोलले ते करून देणार आहेत, पण 3 दिवसांनी फोन आलाय अप्रमाणित कारवाई झाली पाहिजे, ऐवतच झालं पाहिजे. पुन्हा दागा फाटका होईल. ते म्हणले नाही हो असं नाही होणार. म्हणलं मी जे सत्य तेच सांगतोय. आणि तबा त्याच्यावर 1.5 महिन्याने हे पत्र रद्दच आहे. काय म्हणते त्याला डाऊन येतं काय. ही राजकीय दबावापोटी मराठ्यावर अन्याय करायला लागले. हेच मी उमरे मामाला मामाशिवाय बोललो नाही. त्यांचं काय नाही याच्यात. त्यांच्या पोराला मी सांगितलं होतं तुमची अशी तशी वडातड चालली, तुमचं राजकारण आमच्या मुळावर येईल. हे फोन करूनच सांगितलं. प्रत्यक्ष मी मुंबईत हॉस्पिटलला माझ्या पोराचं दुखत असून पोराचं सोडून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही चूक करता तर तुमच्या राजकीय वडाकडे तुमचा पारडा आहे म्हणून याची जिरवायला जाताना 3,500 मराठ्यात वाटलं होईल. खोटं असेल तर त्याचं वाटलं होते फाडून टाका. पण खरं असून जर तुम्ही असं करताल तर ही होईल. हेच 64ला सांगितलं. तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले फोन करू. नाही होणार म्हणे. तुम्ही कम काळजी करता. केलंच ना. मग शिंदेची ही चाल कोणची नवीन. शिंदेची ही नवीन चाल कोणची कोणची. याच्यासाठी जीव लावला साहेब आम्ही तुम्हाला. का प्रेम करावं मराठा सोडून मी मंत्री आहोत. तुमची इच्छा आहे का त्या पक्षावरून नेत्यावर प्रेम करावं. का करू मी माझी जात उघड्यावर पाडू. आज कुठतरी आमच्या लेकरा बाळात शिकायला लागले, कुठतरी नोकऱ्यात चालले. आता पुढे लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागले. मी पण नालायक होऊ आणि समाजात वाटलं करू. एक मंत्र्याचा मित्र होतो ठेवायसाठी. आणि काय करू ते मित्र होतो जपून. मरताना सुखानं मरण का मी. समाजाच्या लेकराचा मोर्चा पाडून मेले सुखाने मरण का. मला नको ते नासके धंदे. मला समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या नेत्याजवळ सुद्धा बसायचा. समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या घाण घाण जातीला बोलणाऱ्या लोकांना थुकणार सुद्धा नाही. तोंडावर थुका सुद्धा व्हायला नाही घालणार याच्या पाहिजे. संघ पाण्यात सोडूनच बोला. इतक्या खालच्या थरापर्यंत मी आणखीन एकाही ओबीसीच्या गोरगरिबाला बोललो नाही, लोकांना नाही, माय मावलेलं नाही. इतक्या खाली बोलायला ही नीतिमत्ता यांची. पण आम्ही पण मराठी येतात बा. सहन करायचं तर वरच करणार आहे. तुम्ही जर कोणत्या स्तराला बोलायला जाता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का आम्ही. कोणतं रक्त खेळतं आपल्यात. जे पार मी आतापर्यंत ओबीसीच्या एकाही गोरगरिबाला बोललो नाही, एकाही दुखवलं नाही, एका पण. ना कोणाच्या मायमाऊलीला ना कोणाला. नेत्याला सोडा, मराठ्याच्या नाही ओबीसीच्या नाही, सोडणार बी नाही. गरीबाला नाही. तुम्ही आता खालच्या स्तरावरचे हल्ले करणार बोलून. आम्ही एवढे सोपे येत आणि त्यांच्या मांडी लावून आम्ही बसणार. कोणतं रक्त आहे आमच्या अंगात. शक्य नाही आपल्याकडून. मी या सगळे विषय 29 ऑगस्टला मार्गी काढणार आहे. माझ्या समाजाला माझी हात जोडून विनंती, जर दौऱ्यात माझं येणं झालं तर चांगलं, नाही झालं तर मानून घ्या. माझ्यावरची माझ्या समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे.
माझ्यावरची माझ्या समाजाच्या लेकरा बाळाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, गावागावात जा. आणि जर मी कोणत्या गावात आलो नाही किंवा गावात एखादा आपला काम करणारा समाजाचा कार्यकर्ता नाही आला, जिल्ह्याचा तालुक्याचा, वाट बघू नका. आपण आपल्या घरोघरी जाऊन सांगा ही लढाई जिंकायची, मराठा हरू द्यायचा नाही. मराठ्यांचे नेते मात्र अपमान पचवायलेत, त्यांच्या नाकावर टिचून प्रमाणपत्र रद्द झालेत. काय मर्दानगी वाटते त्यांना मला नाही माहित, त्यांना कोणती मर्दानगी वाटते. पण आता ते करायले सण, ते मनुष्यकांना साधे फडणवीसांकडून एवढीच अपेक्षा होती. त्यांनी म्हणावं चूक केली. फडणवीसांचा उलटा शब्द आला, ओबीसीचा आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले. जातीवाद तुमच्यात वाढा काय फडणवीस बाळा. अरे आमच्या इकडच्या देवरूपात जर म्हणलं ना पाय पडू देवा ते म्हणजे कल्याण, आणि तुम्ही काय ओबीसी नेता टार्गेट केला मग त्यात काय ओबीसी आलं मग? ते पुऱ्या महाराष्ट्रात आहे, पुऱ्या महाराष्ट्रात आहे. त्याच्यात ओबीसी म्हणून कुणबीने मतदान नाही केलं, त्याला मराठीने उगत मतदान नाही केलं. त्याच्यात बघितलं असतं तर कुणबीने मतदानच केलं, ते मत निवडून आलं नसतं. म्हणजे फडणवीसांनी हे का नाही म्हणले, कशाला मराठी लेकर टार्गेट करतो रे, कशाला मराठीचा रोज सरकारच्या अंगावर घातो. फडणवीस मला पाहिजे तो यामुळे मी बदनाम व्हायला सरळ. मराठीत लोक म्हणले वार बहादर म्हणले असते फडणवीस, खरंय ते बोलला. किती खोट्याचे पण पाठराखण करणार. आणि मी मराठी एवढी सोपी आहेत का मग? तुमच्या सगळ्याच रोष आहे. मग लोक वाटच बघत येत, जाऊन द्या नव्हतं सांगायचं सांगतो. लोक वाटच बघत, शेतकरी वाट बघतो यांचं कवाची बघायचं म्हणजे. मुसलमान दलित म्हणजे आता लयच बेजार करायला लागला. मायक्रो ओबीसी म्हणतो आम्हाला देणं घेणंच नाही बरं यांचं. बंजारा समाज म्हणतो वाटलं झालं. आदिवासीला तर निधीच सापडा 70 वर्षापासून त्यांचा पुढे सगळे चौताळलेले. शेतकरी सगळ्यात जास्त वैतागलाय. एखादी बार हसे नका कोणी होईल, ते हसे नका कोण होती कोणत्या कोणत्या असले अशी कप केले दांड्याने तिकडं आपल्या इकडे पळून आली. इमान लागणं तर वाटगेनेच आहे. लोकांपुढे शांतपण चालत नाही. मराठी पुढे शांतपण सत्तेचं नाही चालू शकत. नीट वागाव माझं म्हणणं आहे. मला तुम्हाला आणखी नाही दोघाला बोलायचं नाही, फडणवीसला पण नाही, शिंदेना पण नाही. सुख दुरुस्त करा. तुमचे आमचे संबंध पहिल्यासारखे प्रेमाचे. काय पाहिजे आणखी? नाही केलं मी नसतो ऐकत कोणाला. मी कोणाला मोजित नाही हो दे काय व्हायचं. तुम्ही जर मराठीच्या मुळे रोखता मी नाही सहन करू शकत. आणि ते झालंय. इतकं वाईट काम केलं ना, खूप अपराध केला यांनी, लय पाप केलंय मोठं मराठीच्या लेकरात वाटलं करून, लय मोठं. मराठी आता गप बसू नका घराघरात. नसता तुमचं जग मुश्किल होईल. महाग आहे, महाग माझं काहीच नाही. लोकांच्या गाड्यात बसवतोय मी आणखी ना गाडीचा टप्पा चालू आहे माझ्या बाबा. इकडून आणले इकडून आणले मला काय करून आणले. तो आहे का बापाचा तो आहे का नवऱ्याने पैसे दिले त्या गाडीवाल्याला. त्याने आणली बसलो हिंडलो आलो इकडून तिकडून हिंडून. अरे मला मारताना तरी कमीत कमी बसून दे ना मराठ्याच्या गाड्या येते. बसवून जाईल मरून मी बसून देतो खरी. तुम्ही आयुष्यात समाजाला काय दिलं नाही. मी समाजाला माझं प्रेम करतो समाज. तुम्ही तसले नेते झाला ज्या मागण्या करायच्या त्या करीनात. तुम्ही मराठ्याला विरोधच करता आरक्षण मिळू नये म्हणून. तुम्ही तुमचं आरक्षण मागावं. ओबीसी आंदोलनात कधी उतरतो त्यांच्या हिताच असल्या. ते काय म्हणतात गरीबाच्या मराठ्याच्या लेकरात मोदी सापडत ना काय आहे काय यांचं. ते फुकट भांडण लावा लागलेत म्हणते ते ओबीसीचे नेते झाले. ते फुकट ओबीसी मराठ्यात भांडण लावायचे. मराठ्यात नोंदी सापड्यात दिलं पाहिजे त्यांना. ते म्हणते तो आपला आंदोलन उभा करा ना आम्ही येतो ना. ज्यांना नव्हते आले एसटीतून मागणी केली तर तो ठण आणि कुणीही मागणी करू द्या. बारामतीला केलं तर त्यांनी एकदा एसटी आरक्षण काय तुफान गर्दी होती. गरीब ओबीसीला धनगराला वाटतं खरं असावं ते मागायला देऊ आपण. फुकट ताकद वायाला घालायची मराठ्याच्या माग. बरं मराठ्याच्या माग ताकद वायाला घातली देऊ नका म्हणून तरी मराठ्याला मिळायला लागले. इतका हुशार गाव खेळातला ओबीसी तरी पण मराठ्याला मिळायला लागलं. काय मिळायला लागलं त्यांचं नोंदी आहे. काय विरोध करून उगाच शत्रुत्व घ्यायचं नाराजी घ्यायची आपल्या आपल्यात कशामुळे नाराजी. इतका हुशार ओबीसी झाला. खरंच नाहीये ना ते मराठ्यांना विकत भांडण घ्यायसाठी जायचं म्हणजे. नोंदी नसल्या तर ठीक आहे आपण विरोध करू.
पण त्याच्यात नोंदी आहेत, गॅजेट आहेत, ते म्हणतात गॅजेट नोंदी द्या मराठीमध्ये, देऊन टाका. हे गरीब ओबीसीचं सुद्धा म्हणणं आहे मराठ्यांच्या बद्दल, कारण ते नियतीने साफ आहेत, त्यांना माणुसकी कळते. गरीब ओबीसी मला अभ्यासकांना दिलेला शब्द मी पाळला की 16 तारखेला बोलवलंय या म्हणून. जे आले त्यांचे बोला, मला ताबडतोब ऍडमिट व्हायचं. उद्या तुम्हीच म्हणले असते ते ऍडमिट होते, आम्हाला यायचं होतं. म्हणजे कारण नाही ठेवले, मी वाट नाही ठेवली, मी वाट नाही ठेवली. नाही अभ्यासक आले तरी आम्हाला गरीबाला जसं पाहिजे तसं मी करूनच घेणार आहे 29 लाख, आणि आले तरीही करून घेणार आहे. मी जागेवरच घेणार आहे. मी आता जागेवरच ठरवणार आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत आणि चल दी ती जे आर फेर मला नाही माहीत चुकलाय का बरोबर आलाय, नोंदी इतक्या आहेत ना, आणि चल दी. अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे करून करून बराच वेळ गेला. काही येतात काही नाही. मी माझ्या भूमिकेत चालणार आहे. 29 ऑगस्ट गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत, ह्या दी. कशा द्यायचं तू बघ तिकडे, SOP काढून तिकडे नको काढू.